नमस्कार. इयत्ता 9वी ऑनलाईन गणित वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सरस्वागत. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण यामध्ये समरूप त्रिकोणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी काही आकृत्या दाखवलेल्या आहेत. 2-2 आकृत्या दाखवलेल्या आहेत प्रत्येक भागामध्ये. ह्यांचे आकार सारखे आहेत. इथं त्रिकोण आहेत, वर्तुळ आहे, षटकोन आहे, चौकोन आहे. पण एक आकृती मोठी आहे, एक लहान आहे. आकार सारखे आहेत, पण माप याची भिन्न आहेत. ह्या आकृत्या एकरूप नाहीत, पण दिसायला सारख्या आहेत. समान रूप आहे. म्हणजे या आकृत्यांना काय म्हणायचंय? समरूप आकृत्या म्हणायचंय. या ठिकाणी ताजमहालचे पहा हे एक चित्र आहे. मोठं आहे आणि हे लहान आहे. हे दिसायला सारखंच आहे. आकार सारखा आहे, पण माप भिन्न आहेत. यांना समरूप आकृत्या म्हणायचे. त्यानंतर एक कृती आहे. 4 सेमी, 3 सेमी व 2 सेमी बाजू असलेला एक त्रिकोण कागदावर काढायचा आहे. हा त्रिकोण एका जाड कागदावर ठेवायचा आहे. त्याभोवती पेन्सिल फिरवून असे 14 त्रिकोण कापून तयार करायचे. कागदाची ही त्रिकोणाकृती तुकडे एकरूप आहेत हे लक्षात घ्या. ते खाली दाखवल्याप्रमाणे रचून 3 आकृत्या तयार करायच्या. हा एकच त्रिकोण आहे. या ठिकाणी त्रिकोण एबीसी, या ठिकाणी एबीचं माप 4, बीसी 3 आणि एसी 2 आहे. आकृती 2 मध्ये 4 त्रिकोण या पद्धतीने ठेवलेले आहेत. डीएफ ही आकृती आहे त्रिकोणाची आणि या ठिकाणी राहिलेली 9 त्रिकोण हे या ठिकाणी या पद्धतीने लावलेले आहेत. पीक्यूआर हा त्रिकोण आहे. त्रिकोणाची संख्या 9 आहे. तर त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएफ ही एबीसी एका डीएफ या संगतीत समरूप आहेत. एबीसी आणि डीएफ. तर यामध्ये कोण ए ला कोण डी एकरूप आहे, कोण बी ला कोण ई एकरूप आहे आणि कोण सी ला कोण एफ एकरूप आहे. म्हणजे संगत कोण या ठिकाणी या संगतीनुसार एकरूप आहेत. आता बाजू पाहू. एबी छेद डी बरोबर एबीचं माप 4 आहे आणि डी चं माप 4 आणि हे 4 8 आहे. भाग जातोय 4 एके 4 4 2 8 म्हणजे या ठिकाणी एबी चे डी चं गुणोत्तर 1/2 आहे. नंतर बीसी छेद एफ 3/6 याचं गुणोत्तर 1/2च आलेलं आहे. त्यानंतर एसी छेद डीएफ 2 या ठिकाणी ही 4 येणार आहे. गुणोत्तर 1/2 आलेलं आहे. म्हणजेच गुणोत्तर समान आहे बाजूंचं, म्हणून बाजू प्रमाणात आहे असं म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण डीएफ आणि पीक्यूआर यांचा विचार जर आपण केला तर डीएफ एका संगत पीक्यूआर या संगतीत त्यांचे कोण संगत एकरूप आहेत आणि बाजू सुद्धा प्रमाणात आहेत. तर त्रिकोणांची समरूपता आपल्याला पाहायचंय. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर मध्ये जर कोण ए ला कोण पी, बी ला कोण क्यू आणि सी ला कोण आर हे एकरूप असतील आणि संगत बाजू ए बी ला पी क्यू, बीसी छेद क्यू आर आणि एसी छेद पी आर या बाजूंचं गुणोत्तर समान म्हणजे बाजू प्रमाणात असतील तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर ही समरूप आहेत असं म्हणतात. या 2 अटी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. संगत कोण एकरूप आणि संगत बाजू प्रमाणात. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर समरूप आहेत हे चिन्हात असं लिहायचंय. त्रिकोण एबीसी समरूपतेचे चिन्ह आहे. समरूप त्रिकोण पीक्यूआर असं लिहायचंय. समरूप त्रिकोणाचे संगत कोण आणि संगत बाजू यांचा परस्पर संबंध खालील कृतीमधून आपल्याला समजावून घ्यायचा आहे. या ठिकाणी कृती अशी आहे. त्रिकोण E1, B1, C1 हा कोणताही त्रिकोण जाड कागदावर काढायचा आहे. कापून घ्यायचा आहे. कोण E1, कोण B1, कोण C1 तसेच जाड कागदावर त्रिकोण A2, B2, C2 व त्रिकोण A3, B3, C3 ही आणखी 2 त्रिकोण काढायचे आहेत की A1 चं माप जे आहे कोण A1 चं तेवढंच माप A2 चं पाहिजे म्हणजे समान पाहिजे आणि ह्याला समान A3. त्याचप्रमाणे B1 समान कोण B2 समान B1, B2, B3 समान मापाचे कोण. त्यानंतर कोण C1, C2 आणि C3 हे सुद्धा समान मापाचे कोण घ्यायचे. B1, C1 ग्रेटर दॅन B2, C2 म्हणजे B1, C1 ही बाजू सर्वात मोठी पाहिजे या त्रिकोणाची. त्याच्यापेक्षा जरा लहान B2, C2 आणि त्याच्यापेक्षा लहान B3, C3.
आता ही त्रिकोण जे आहे ते कापायचे आणि बाजूला सांगितल्याप्रमाणे ठेवायचे. तिन्ही त्रिकोणांच्या भुजांची लांबी मोजायची आहे. त्रिकोणाची रचना खालीलप्रमाणे दोन्ही प्रकारे करायची आपण. तर या ठिकाणी या पद्धतीने रचना केल्यानंतर A1 B1 छेद A2 B2 नंतर B1 C1 छेद B2 C2 आणि A1 C1 छेद A2 C2 ही गुणोत्तरे तपासायत, ती गुणोत्तरे समान येतात. त्याच पद्धतीनं A1 C1 A1 C1 A3 C3 B1 C1 B1 C1 छेद B3 C3 त्यानंतर A1 B1 छेद A3 B3 ही गुणोत्तरे सुद्धा देखील समान आहेत हे आपण पडताळून पाहू शकताय. या कृतीवरून लक्षात येते की ज्या त्रिकोणांचे संगत कोन समान मापाचे असतात त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे ही समान असतात म्हणजे त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात. त्यानंतर उदाहरण आहे आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर दाखवलेले आहेत. एबीसी आणि पीक्यूआर यांची माप सुद्धा आकृतीत दिलेली आहेत. त्यावरून ज्यांची लांबी दिलेली नाही त्या बाजूची लांबी आपल्याला काढायची. या ठिकाणी त्रिकोण एबीसी मध्ये AB 3 दिलेला आहे, BC 4 दिलेला आहे, AC ची लांबी काढायची आहे. त्रिकोण पीक्यूआर मध्ये PQ काढायचा आहे. QR 6 दिलेले आहे आणखी PR 7.5 दिलेले आहे. तर प्रत्येक त्रिकोणाच्या कोनाची बेरीज 180 अंश असते आपल्याला माहित आहे. कोन A ला कोन P या ठिकाणी समान दिलेला आहे. कोन B ला Q प्रतिकी काटकोन आहे आणि कोन C ला कोन R या ठिकाणी समान दिलेला आहे. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे समकोन त्रिकोण आहे. त्यांच्या बाजू प्रमाणात असणार आहेत. म्हणून AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. आता किमती लिहा. AB 3 दिलेला आहे. PQ काढायचा आहे. BC 4 दिलेले आहे. QR 6 दिलेले आहे. AC काढायचे आहे. आणखी PR 7.5 दिलेले आहे. आता पहिली दोन गुणोत्तर घेऊया. तर पहिल्या दोन गुणोत्तरावरून 4 गुणिले PQ बरोबर 3 गुणिले या ठिकाणी 6 QR ची लांबी 6 आहे. म्हणून PQ बरोबर 18 छेद ही गुणिले 4 आहे तिकडे पक्षांतर झालं भागिले होणार. 4 ना 18 ला भाग घालवल्यानंतर 4.5 उत्तर येणार आहे. म्हणजे PQ ची लांबी 4.5 आहे. त्यानंतर दुसरं गुणोत्तर घ्या. दुसरं आणि हे तिसरं 4 छेद 6 बरोबर AC छेद 7.5 म्हणून AC गुणिले 6 बरोबर 4 गुणिले 7.5 6 जे आहे तिकडे भागिले होणार आहे छेदस्थानी पक्षांतर झाल्यानंतर म्हणून AC बरोबर 7.5 गुणिले 4 छेदामध्ये 6 आहे. तर यांचा गुणाकार 30 येतो. 30 छेद 6 6 एक 6 35 म्हणजे AC ची लांबी 5 आलेली आहे. धन्यवाद.